हॅलो, मी सुरेखा पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। सकाळी सकाळी नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि नवीन घरातला आणि 1 महिन्याच्या गॅपनंतर आपला हा व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओ आहे आज आहे घराची सत्यनारायण पूजा। तर आधी दाखवते मी तुम्हाला छोटंसं कसं बांधलं आहे ते। असं पत्र्यामध्येच उभं केलं आहे असं शेड आणि साईडनी पत्रे लावले। इथं पूजेचं सर्व साहित्य असं काढून ठेवलं आहे एका कोपऱ्यामध्ये आणि ब्राह्मण आल्यानंतर मग पूजा होणार आहे। तर आता जवळजवळ 7:30 वाजले तर गुरुनी ना आधी गॅसवरती दूध उतू घालायला लावलेलं आहे। तरी बघा इथं दूध पण आलं, मी गाळून ठेवलं आणि म्हणजे कसं स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे। आपल्या घरातली घरातच आहे पण तयारी सगळी करायची आहे। तर आधी ना आता मी दूध तापत ठेवते आणि इथं आमचं मुंजाबाचं मंदिर आहे ना तिथं मग आम्ही नारळ फोडायला जाणार आहे। तर इथं दूध आलेलं आहे। सकाळी लवकर उठून मी इथं दरवाजासाठी मुंजाबासाठी झेंडूच्या फुलांची माळ बनवून घेतली होती। तर ती माळ अहोंनी लावून घेतली आणि त्यानंतर इकडे मी दूध तापायला ठेवलं। मी जवळजवळ 2-2.5 लिटर दूध घेतलं होतं कारण आज कसं प्रसादासाठी आपल्याला दूध लागल म्हणून। त्यानंतर आलो मुंजाबाला नारळ फोडायला। तर इथं नारळ वगैरे फोडलं, देवाला प्रसाद ठेवला आणि दाळगुळ वाहिलं। सगळं जेवढं काही शूट मध्ये घेता आलंय तेवढं घेतलंय। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर लाईक करा। हे बघा दूध उतू घालवायचं होतं तर आम्ही नारळ फोडायला गेलो, तेवढ्या वेळात दूध उतू गेलं। तर मी आधी तुळस लावलेली होती पण जास्त पाणी झाल्यामुळे ना ती सडून गेली। तर मग मी परत आता मस्त तुळशीचं रोप लावतीये। आजचा मुहूर्त पण छान आहे आणि कसं आपल्या घरात तुळस असावीच म्हणून इथं तुळस लावून घेते आता। आज कृष्ण जन्म आहे ना? हां, आज कृष्ण जन्माष्टमी पण आहे। आपली पूजा छान अशा मुहूर्तावर होती कृष्ण जन्माष्टमीच्या। तुळस लावून आणि मस्त बाहेरच ठेवते म्हणजे थोडंसं कवळं ऊन पडलं तर मग लागेल आणि नंतर मग मी मध्ये ठेवल कारण आम्ही कसं घरी जातो ना कोपरगावला, त्यामुळे मग पावसाच्या पाण्याने ती सडून जाते जास्त पाणी झाल्यावर। त्यानंतर मी इथं घेतला प्रसाद बनवायला। तर 1.25 पावशेराचा मला प्रसाद बनवायचा होता। तर रवा आहे ना मी छान असा चाळून घेतला आणि त्यानंतर पातेल्यात तूप टाकलं आणि तुपात मी प्रसाद बनवणार आहे आणि पूर्ण दूध आणि तूप टाकूनच प्रसाद बनवणार आहे। त्यात काजू बदाम मनुके जे असतील ते पुढे मग टाकते। तर डिटेल रेसिपी काय तुमच्याशी शेअर करत नाही कारण मला जेवढं जमलं तेवढं शूट केलं। तर व्हिडिओ खरंच मनापासून आवडला तर लाईक करा आणि शेजारी जे हाईप ऑप्शन दिलंय ते ऑप्शन दाबा जेणेकरून आपले व्हिडिओ अजून जास्त व्हायरल जातील। त्यानंतर इथं बघा पूर्ण मी प्रसाद बनवून घेतला आणि व्हिडिओ खरंच ताईंनो खूप उशिरा येतोय। जवळजवळ इथं राहायला येऊन मला 7 ते 8 महिने झाले। त्यानंतर हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते। याचा मिनी ब्लॉग मी शेअर केलेला होता पण हा व्हिडिओ शेअर करायचा राहिला होता। तर म्हटलं चला या आपल्या गोड आठवणी या ताईंशी शेअर करू। तर इथं छान असा प्रसाद तयार झाला आणि झाकून ठेवला मी। त्यानंतर इकडे मम्मी आली होती, सासूबाई आल्या होत्या। तर रुई पण आहे ना मम्मीकडेच होती गेले काही दिवसापासून। रुईला मम्मी घेऊन आली होती आणि नाही तर स्वयंपाक चालू होता कारण कसं जेवायला मग दुपारच्याला काहीतरी लागल। तर इथं कोबीची भाजी आणि चपात्या असं चालू होतं। त्यानंतर आहे ना मी थोडीशी बाकीची तयारी करायला घेतली, तोपर्यंत इकडे दोघींनी मिळून स्वयंपाक करून घेतला। आमची रुई पण छान अशी तयार झाली होती आणि बऱ्याच दिवसाची रुई ना मम्मीकडेच होती कारण कसं आम्ही सारखं इकडे जा म्हणजे घरी कोपरगावला किंवा रांजणगावला आमचं सारखं चालू होतं जायचं यायचं, तिची खूप दगदग व्हायची। त्यानंतर इथं मी पंचामृत बनवायला घेतलं आणि पूर्ण शास्त्रशुक्त पद्धतीने मी पंचामृत बनवलं। म्हणजे मला आहे ना मी बऱ्याच ठिकाणी कुठे कार्यक्रमाला गेले की पंचामृत बनवायला लावायचे, त्यामुळे मला आहे ना कसं बनवता हे पूर्ण माहिती झालं आणि मी तसं पंचामृत बनवलं। खरंच टेस्टला खूप भारी लागतं। त्यानंतर इथं बघा गुरु येत होते तर त्यांनी सांगितलं की केळीचे जे खांब आहेत ते तुम्ही बांधून ठेवा कारण पूजेला थोडासा उशीरच झाला होता। तर इथं आमची गडबड चालली होती केळीचे खांब बांधायचे पण ते काय आम्हाला बांधता येत नव्हते कारण ते तिरपे तारपे व्हायचे आणि ही पहिलीच वेळ होती बांधायची। तर गुरु आले त्यानंतर मग त्यांनी बांधायचे सांगितले, तशा पद्धतीने आम्ही बांधून घेतले आणि बघा पूर्ण व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते। आमचं साधं घर आहे, पत्र्याचं आहे, पण जे काही असेल ते शेअर केलं। कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा संघर्ष करायची जिद्द आणि आपल्यात धमक पाहिजे तेव्हा सगळ्या गोष्टी पॉसिबल होत असतात। कारण कसं आपण जर हार मानलं तर सगळं संपल्यासारखंच आहे आणि आपण जर ज्या गोष्टी घडतायत त्यातून मार्ग काढून पुढे गेलो तर सगळं चांगलं होतं। त्यानंतर इथं गुरु आले होते, आमची पूजा चालू होती आणि बाहेर इकडे ना थोडाफार असा पाऊस पण सुरू झाला होता। तर या पावसाच्या वातावरणात आहे ना पूजेचा काही आवाज येत नव्हता कारण पत्र्यावरती खूप पाऊस पडायचा आवाज येत होता, त्यामुळे इथं मी आवाज म्यूट केलाय। आणि आमची रुई बघा
तिला असं काही बघायला खूप आवडतं आणि ती उभ्यानीच बघत होती, खाली सुद्धा बसली नाही. आणि पूर्ण कार्यक्रमात म्हणजे पूर्ण आम्ही बसलेलो होतो तोपर्यंत ती अशी फिरतच होती. तिचं चाललं होतं फिरायचं. त्यानंतर आहे ना इथं आम्ही पूर्ण शास्त्रशुद्ध पद्धतीने सत्यनारायण पूजा करून घेतली आणि नंतर गृहप्रवेश पण केला. पण गृहप्रवेशचं काही आम्ही शूट घेतलेलं नाहीये, जेवढं आहे तेवढं शूट घेतलं. तर इथे ना रुईला काही काम सांगितलं ना तिला सुचतही नव्हतं काय करावं काय नाही. म्हणजे मुलांची कशी थोडंसं असं असलं की थोडंसं तारांबळ होते तसंच. तर इथं सर्व काही पूजा झाली आणि आयुष्यातला हा कठीण निर्णय आम्ही घेतला की गावाकडे राहायला यायचा. आणि हा निर्णय आम्ही अचानकच घेतला, एक 5 ते 6 महिन्यात. आधी आम्ही काही ठरवलेलं नव्हतं की आम्हाला गावाकडे यायचं किंवा काय. पण नंतर मग शेवटी आम्हाला निर्णय घ्यावा लागला. काही गोष्टी अशा घडल्या की त्यामुळे आम्ही निर्णय घेतला आणि इथं येऊन आम्ही छान असं आता जे काही असेल ते आमचं काम करतोय, छान आमचा संसार फुलवतोय. गावाकडे खूप अडचणी येतात पण त्यातून मार्ग काढून पुढे जातोय. कारण या अडचणींना तोंड दिल्याशिवाय पर्याय नाहीये. आणि कसं असतं, कधी कधी आपल्याला कुणाची साथ नसेल ना तर या अडचणी वाढतच जातात. त्यानंतर इथं बघा रुही जाणार होती मम्मी सोबत परत, त्यामुळे त्यांची झाली निघायची तयारी. मम्मी बसने आलेली होती तर मग बस भेटली पाहिजे म्हणून ते थोडेसे लवकरच निघाले. आणि इथं बघा रुईला मम्मीने उचलून घेतलं आणि थोडासा पाऊस पण झालेला होता, सगळीकडे ओलं ओलं दिसतंय, सगळीकडे गवत दिसतंय. आणि मी माझ्या पिल्लूला म्हणत होते की मला तुझा एक फोटो काढायचा आहे, तर ती काही तयार नव्हती फोटो काढायला. त्यानंतर मम्मी ते गेले आणि नंतर सासूबाईंना पण जायचं होतं. त्यानंतर इथं बघा सगळे गेले आणि मी ना थोडीशी कोथिंबीर होती वावरात, तर तेवढ्या जागेत टाकलेली होती. ते म्हटलं ती उपटून आणू कारण खूप मोठी मोठी झालेली होती. मग ती उपटून आणायला गेले होते आणि हे अहोंनी शूट घेतलं. सगळीकडे हिरवळ हिरवळ होती, सोयाबीन होती त्यावेळेस. त्यानंतर रात्री आम्ही काही शूट घेतलं नाही, रात्री कुलूप लावायची नसते म्हणून आम्ही इथंच थांबलो होतो. सासूबाई मम्मी ते सगळे गेले होते तर आम्ही दोघं थांबलो. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला अर्जंट काम होतं घरी कोपरगावला, त्यामुळे आम्हाला सकाळी लवकर जायचं होतं. सकाळी मग लवकर उठून आंघोळ करून आणि इथं मी उत्तर पूजा करायला बसले. तसं तर गुरु उत्तर पूजा करून गेलेले होते, पण कुठलीही पूजा केल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करतो, ती पूजा मी आता करून घेते. आणि सकाळी कसं जायचं असल्यामुळे थोडीशी गडबड होतीच, पण तरी पण घेतली पूजा करायला. माझं सामान पण इथं आणून ठेवलेलं आहे, बाहेर एक शेडचं गाळा आहे ना त्यात मी ठेवलेलं आहे. सामान पण आता नंतर आम्हाला लावायचंय, पण आज ते काम आम्ही आता उरकून येऊये. तर इथं मी दिवा लावून घेतला आणि नंतर पूर्ण पूजा काढायला सुरुवात केली. तर पूजा काढायला मला बराच वेळ गेला कारण बरीच मोठी पूजा होती. तर गुरुचं सामान गुरुला द्यायचं होतं, बाकीचं जे गंगेत सोडायचंय ते गंगेत सोडायचं होतं. कारण कसं एकदा ते सोडायचं राहिलं गंगेत की मग तसंच राहून जातं. त्यामुळे ना सर्व गुरुची जी दक्षिणा होती ती किंवा मग घरात बांधायला नारळ दिलेलं होतं ते बांधलं. त्यानंतर जो शिदा होता गुरुचा पिठा मिठाचा तो पण मी पॅक करून ठेवला. आणि त्यानंतर आहे ना मग आम्ही निघालो कोपरगावला. त्यानंतर इथं बघा ताईंनो थोडीशी एक झलक तुम्हाला द्यायची आहे. कोबा करायला लावला होता, पण कोबा करणाऱ्यांनी ना कोबा अजिबात व्यवस्थित केलेला नाही. हे बघा कुठं खड्डे कुठं काय हा व्हिडिओ मी आधी शूट करून ठेवलेला होता, मग तुमच्याशी शेअर करते. म्हणजे कधी कधी कसं होतं आपण पूर्ण म्हणजे पैसे त्यांना देतो तरी पण ते असं काही काम करतात की ते काम केल्यानंतर आपल्याला दुसरं काही करायची इच्छा होत नाही. तर माझा कोबा पूर्ण खराब झालेला आहे, पण बघू आता याच्यावर पुढे काय करता येईल का. चला बाय बाय.